गांधीनगरमध्ये अनधिकृत बांधकामावर महापालिकेचा बुलडोझर, 14 मिळकतधारकांच्या 23 इमारती जमीनदोस्त। गांधीनगर परिसरातील विनापरवाना व बेकायदेशीर बांधकामावर महापालिकेने सोमवारी सकाळी 7 वाजल्यापासून धडक कारवाई सुरू करत 14 मिळकतधारकांच्या 23 इमारती जमीनदोस्त केल्या। सर्वोच्च न्यायालयाने गांधीनगर परिसर महापालिकेच्या हद्दीत येत असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर प्रशासनाने कठोर भूमिका घेत ही मोहीम हाती घेतली आहे। महापालिकेने यापूर्वी 204 मालमत्ताधारकांना नोटिसा बजावून सुनावणी घेतली होती, मात्र त्यापैकी 177 प्रकरणांमध्ये 25 जूनपर्यंत न्यायालयीन स्थगिती असल्याने उर्वरित प्रकरणांतील अनधिकृत व्यवसाय बांधकामावर कारवाई करण्यात आली। महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी स्वतःहून नियमबाह्य बांधकामे हटवण्याचा इशारा दिला होता, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने बुलडोझरची कारवाई करण्यात आली। महापालिकेच्या 3 पथकांनी पोकलोन, 3 JCB डंपर, गॅस कटर आणि अन्य यंत्रसामग्रीच्या सहाय्याने अनधिकृत शेड, टपऱ्या, वाडी व व्यावसायिक बांधकामे तसेच हार्डिंग्ज हटवली। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या कारवाईत राहुल टिक्के, निलेश टिक्के, राहुल जाधव, सागर जाधव, चंद्रकांत खाडे, श्रीकांत खाडे, श्यामला चौगुले, मोहिनी पाटील, राजेंद्र डकरे, रमेश सरनाईक, राणी रामचंदानी, विश्वास वाघवानी आणि अमरसिंह सरनोबत यांच्या मिळकतींवर कारवाई करण्यात आली। आयुक्त डॉक्टर भारुड, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आणि विविध विभागांचे अधिकारी त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या मोहिमेमुळे गांधीनगरातील बेकायदेशीर बांधकामधारकांमध्ये खळबळ उडाली असून आगामी काळातही अशाच प्रकारच्या कारवाया सुरू राहण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत। विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी उदय साळुंखे, गांधीनगर। आज इथं चालू आहे। आज इथं पथक क्रमांक 1 आपला सर्वे नंबर 100 मधील 2 स्टोअर आणि 1 टॉयलेट ब्लॉक हटवलेला आहे। त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे या परिसरात बरेचसे होर्डिंग्ज लागलेले आहेत। त्या होर्डिंगला रितसर महापालिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे। महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचं होर्डिंग महानगरपालिकेच्या हद्दीत आपल्याला लावता येत नाही। त्यामुळं आपण सर्व होर्डिंगसुद्धा या कारवाईमध्ये हटवत आहोत। त्यामुळं सर्व इथल्या गांधीनगर परिसरातील सर्व ज्यांनी होर्डिंग लावलेले आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी आजच आपले होर्डिंग स्ट्रक्चरसहित काढून घ्यावेत, अन्यथा महानगरपालिकेच्या टीममार्फत